तुम्ही पण 7 वाजेला त्याच वेळेला रामरक्षा, हनुमान चालिसा, दासबोध, गायत्री मंत्र जे जमेल, कोणाला काहीच जमत नाही त्यांनी ओंकार मंत्र म्हणा. ह्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट आपण ठरवलेली, आपला वार शनिवार. शनिवारी जे पण आता बांगलादेशाचं तुम्ही मग सांगितलं, आणि मी सनातनच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतो. एकाने सोमवारी बंद पाळला, एकाने मंगळवारी बंद पाळला, एकाने बुधवारी निषेध केला, एकाने सकाळी केला, एकाने संध्याकाळी केला. आता ह्या बऱ्याच वेळेला आपण कलेक्टरकडे अर्ज द्यायला जातो. 10 लोक, 20 लोक, 100 लोक, हजाराच्या वरती मी आजपर्यंत कुठे काहीच पाहिलेलं नाही. पण जर इस्लामच्या विरोधात जर कोणी काही बोललं असेल जगात कुठे, तर त्याचे परिणाम त्या दिवशी जो मोर्चा निघतो 10,000 5,000च्या वर असतो. आणि याला आम्ही म्हणतो धाक बसवणं. तुम्हाला हात लावायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी, पण जो धाक आहे, 10,000 लोक एका वेळेला येतात, म्हणजे ते काही असं डिक्लेअर पण करत नाही. मग ही ताकद आपल्याला उभी करावं लागेल, त्याशिवाय सनातन वाचणार नाही असं माझं मत आहे. जय श्रीराम. आपण टागोर नव्हे, इंग्रजांनी त्यांचं टागोर केलं, आपण ठाकूरच म्हटलं नाही, ते आपले नाही. मग स्वामी विवेकानंदही आपले नाही, रामकृष्ण परमहंस आपले नाही, तिथली काली माता आपली नाही. चालणार आहे? ही अखंड भूमी आमची आहे. आमचे शंकराचार्यांनी संपूर्ण हिंदुस्थान पालथा घातला. रामदास स्वामींनी 36 वर्ष संपूर्ण हिंदुस्थान पालथा घातला, सगळ्यांना एकत्र केलं. आणि रामदास स्वामींनी काय सांगितलं? भारत भूमीला एकत्र बांधून ठेवणारे 3च शब्द आहेत, राम, कृष्ण आणि हरी. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही भाषेमध्ये असू दे, या 3 शब्दांवरती आपण एकमेकांच्या जवळ येऊ शकतो. मग ती संस्कृती, ती परंपरा, ती टिकवण्याचं कार्य आणि जबाबदारी किंवा दायित्व माझं आहे. हे आम्हाला कळलं पाहिजे. हे आम्हाला कळत नसेल तर आपलं कुठेतरी चुकतंय. हे काय चुकतंय दाखवण्याचं काम दैनिक सनातन प्रभात करतो. म्हणून तुम्ही बघा, कधीही दैनिकामध्ये या प्रांतवाद नाही, जातीयवाद नाही. आमच्या जाती जातीमध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तो आणून पाडला आहे. बरं, थापा तर एवढं मारतात ना की आपला पटकन बुद्धिभेद होतो. आता तुम्ही मला सांगा, आपल्या धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये अस्पृश्यता हा शब्द आहे का? अजिबात नाही. ज्याने आपल्याला सांगितलं त्याने आपल्याला आपल्या अज्ञानाचा त्याने लाभ उठवला. आता मीच तुम्हाला सांगतो, आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो की नाही? कोणाच्या नावाने आहे ती? व्यास, बरोबर ना? मग व्यास हे ब्राह्मण होते का? नाही, पण त्यांच्या नावाने गुरुपौर्णिमा साजरी करतो. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली, ज्याने सांगितली तो सुद्धा ब्राह्मण नाही, ज्याला सांगितली तोही ब्राह्मण नाही. गायत्री मंत्र ज्यांनी निर्माण केला ते विश्वामित्र ऋषी ब्राह्मण नाहीत. हे आपल्याला माहिती नसतं आपल्या संस्कृतीच्या विषयी. या गोष्टी ज्या वेळेला आपल्याला कळतील त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की आपलं मन, हिंदूंचं मन, सनातन संस्कृतीचं मन किती विशाल आहे. हिंदू संघटन करणारा व्रतस्थ धर्मरक्षक असं म्हटलेलं आहे. त्या व्रतस्थ धर्मरक्षक ह्या 2 शब्दांवरतीच मी फक्त बोलणार. आपला देश
आपली संस्कृती आणि ऋषी मुनींपासून आत्ताच्या संतांपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, या राष्ट्राचं, या संस्कृतीचं महत्त्व विशद केलं, त्यांच्या विचारांवर आपला पिंड पोचलेला आहे. त्याचं विस्मरण होऊ नये ह्याचं कार्य जर कोणत्या वृत्तपत्राने केलं असेल तर दैनिक सनातन प्रभातने केलं, हे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो. मुळात असं आहे की आपल्याला धर्म, संस्कृती यांचं जे महत्व सांगितलं गेलं आहे ते योग्य प्रकारे सांगितलं गेलेलं आहे, पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट केलं गेलं नाही. ते म्हणजे आपलं राष्ट्र आणि आपली संस्कृती आपल्याला परस्परांपासून वेगळी करता येत नाही. जर आपण आपलं संपूर्ण वाङ्मय जर बघितलं, अगदी वेदांपासून ते आत्ताच्या संतांपर्यंत लिहिलेल्या ग्रंथांमध्ये, तर राष्ट्राला त्याने महत्व दिलेलं दिसतं. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा तेच काम केलं. तुकाराम महाराजांचंही म्हणणं तेच होतं. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे ईश्वराचे अवतार असले तरी सुद्धा संस्कृती रक्षण आणि आपला राष्ट्र रक्षण याच्यासाठीच ते झटलेले आपल्याला दिसतात. ते व्रत आपण घेतलं पाहिजे. अनेक व्रत आहेत, त्या व्रतांचं आपण आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या बुद्धीप्रमाणे स्वीकार करतो आणि ते व्रत पाळतो. तसंच इथे जे व्रत अपेक्षित आहे ते राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी. साधनेची ज्योत ही विझत चाललेली होती. अशा काळामध्ये साधनेची ज्योत परत प्रज्वलित व्हावी, अनेकांनी साधना करावी आणि साधनेतला आनंद घ्यावा, यासाठी पण हा दैनिक सनातन प्रभात सुरू केला. त्यासाठी साधनेविषयीचे लेख सनातन प्रभातमधून छापून आणले जातात. आपल्या अनेक आध्यात्मिक ग्रंथांच्या मध्ये स्वभावदोष निर्मूलन, अहम निर्मूलन केलं पाहिजे याविषयी सांगितलेलं आहे. परंतु ते अहम निर्मूलन किंवा स्वभावदोष निर्मूलन कसं करायचं हे मात्र कुठं सांगितलेलं नाही. परंतु आमचे गुरुदेव डॉक्टर जयंत आठवले यांनी ही एक प्रक्रिया आम्हा सर्वांना आणि समाजातल्या लोकांना पण शिकवली. समाजामध्ये असं म्हटलं जातं की स्वभाव दोषाला औषध नाही, परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी त्याच्यावर एक औषध शोधलं. अतिशय गोड औषध आहे. ते औषध जर आपण घेतलं तर आपल्यातले स्वभाव दोष, अहम कमी व्हायला सुरुवात होते. ह्याची अनुभूती अनेकांनी घेतली. मग ती प्रक्रिया म्हणजे ते औषध म्हणजे एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया कशी करायची, ती प्रक्रिया केल्यामुळं आपल्यामध्ये कोणते बदल होतात याविषयीचे लेख सनातन प्रभात मधून छापून आणले आणि ते वाचून त्याप्रमाणे अनेकांनी, अगदी समाजातल्या लोकांनी, हिंदुत्वनिष्ठांनी, धर्मप्रेमींनी पण त्यानुसार प्रयत्न करायला सुरुवात केली आणि अनेकांना त्याच्यामधून आनंद पण मिळायला लागला. म्हणजे हे साधनेचं बीज सर्वांच्या पर्यंत पोहोचावं, सर्वांनी साधना करावी यासाठी सनातन प्रभात मधून लेख प्रकाशित केले. ज्यांनी ज्यांनी ही प्रक्रिया केली, ज्यांनी ज्यांनी साधना आरंभ केली, त्यांना ज्या काही अनुभूती आल्या त्या अनुभूती पण या
सनातन प्रभातमधून प्रकाशित केला गेला आणि त्याचा पण परिणाम समाजातल्या लोकांनी साधना करायला झाला आणि समाजातले लोक पण साधनेमधला आनंद आता घेऊ लागले आहेत. याबरोबरच विनामूल्य कार्य करतात. गेली 27 वर्षामध्ये आर्थिक हानी सोसून चालवलेलं ते एकमेव दैनिक आहे की जे हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत आहे. सनातन प्रभात चालू केल्यानंतर हे सतीचं वाण चालू झाल्यानंतर आम्हाला अनेक ठिकाणी विरोध झाला. विशेष करून अनेक राज्यकर्त्यांकडून, निधर्मी राज्यकर्त्यांकडून सनातन प्रभात बंद पाडण्याचे प्रयत्न केले. अनेक धर्मांना असतील, साम्यवादी असतील, त्यांनी सनातन प्रभातला धमक्या दिल्या, सनातन प्रभात जाळून टाकण्याचे सुद्धा प्रयत्न केले. या साम्यवाद्यांची, धर्मांधांची मुस्कटकापी इतकी होती की त्यामुळे सनातन प्रभातच्या श्री दुर्गेश परुळेकर सर, उपस्थित संत आणि सनातन प्रभातवर प्रेम करणारे आमचे असंख्य वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते या सर्वांना सनातन प्रभातच्या वतीने मनपूर्वक नमस्कार. बांधवांनो, हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी तुम्ही इथं आलात याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. आज हिंदू समाज जागृत होतोय. सगळीकडे हिंदू राष्ट्राची चर्चा चालू आहे. यत्र तत्र सर्वत्र प्रत्येक ठिकाणी हिंदू राष्ट्राचा उद्घोष चालू आहे. मात्र 90च्या दशकामध्ये, 95च्या दशकामध्ये सनातन प्रभात ही नियतकालिक जेव्हा सुरू झालं तेव्हा स्थिती काय होती? तेव्हा हिंदू राष्ट्र, हिंदुत्व, सनातन हा शब्द जरी उच्चारला तरी कथित विदर्भवादी त्याच्यावरती तुटून पडत. श्रीराम जन्मभूमी नुकतंच गेल्या वर्षी आपण बघितलं की मालेगावच्या खोट्या खटल्यामधून साध्वीसह कन्नन पुरोहित आणि अनेकांची निर्दोष मुक्तता झाली. मात्र मालेगाव स्फोट प्रकरण जेव्हा झालं तेव्हा हिंदूंची भगवे आतंकवादी म्हणून प्रतारणा करण्यात आली आणि सातत्याने गेली अनेक वर्ष खटला निकाली लागेपर्यंत भगवे आतंकवादी हा शिक्का त्यांच्या माथी मारण्यात आला. इतकंच नाही तर आपल्या लाखो हिंदूंचे श्रद्धास्थान प्रभू श्रीरामचंद्राला मिथक काल्पनिक हिंदू धर्माची अपकीर्ती सुरू होती. रंगपंचमी आली की म्हणायचं पाण्याचा अपव्यय कशासाठी करता, दिवाळी आली की म्हणायचं प्रदूषण होत आहे, नागपंचमी सारखा सण असेल तर म्हणायचं की जिवंत नागांची पूजा करून त्यांना त्रास कशासाठी देता. म्हणजे हिंदूंचे जे सगळे सण आहेत ते सर्व सण हे चुकीचे आहेत, मिथक आहेत असं सांगितलं जायचं. आणि अन्य धर्मियांचे सण असतील त्या बाबतीत मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट होतं. म्हणजे एकूणच सर्वत्र असा काळ होता की हिंदू धर्माची अपकीर्ती सर्वत्र सातत्यानं होते. अशा हिंदू विरोधी वातावरणामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांनी सनातन प्रभात यांनी सनातन प्रभात याच नावानं वृत्तपत्र सुरुवात केलं. आणि या वृत्तपत्राची टॅगलाईन काय होती तर हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध सनातन प्रभात. बांधवांनो, ज्यावेळेला हिंदू राष्ट्र हा शब्द सुद्धा उच्चारणं कठीण होतं, हिंदू राष्ट्र हा शब्द कोणी उच्चारत नव्हतं, त्या काळात गुरुदेवांनी दैनिक सुरू केलं, त्याचं नाव सनातन प्रभात ठेवलं आणि त्याची टॅगलाईन ठेवली हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी दैनिक सनातन प्रभात. गेल्या 26 वर्षामध्ये आता 27व्या वर्षात सनातन प्रभातने पदार्पण केलंय. तर हिंदूंवरती हे जे सर्व धर्म समभावाचं गारुड आहे, या सर्व धर्म समभावाच्या गारुडामधनं त्यांना बाहेर काढून धर्मनिष्ठ बनवण्याचं, आता मगाशी सरांनी सांगितलं तसं राष्ट्रनिष्ठ बनवण्याचं काम सनातन प्रभात अव्याहतपणे करते. हिंदूंमधला हरवलेला धर्माभिमान, त्यांच्यामधलं हरवलेलं क्षात्रतेज सातत्यानं सनातन प्रभात विविध माध्यमातून प्रज्वलित करते. त्यामुळं सनातन प्रभात एक वृत्तपत्र यापेक्षा हिंदू राष्ट्राचं आहे. आणि मला सांगायला आनंद होतो की आपण प्रत्येक जण या चळवळीचे केवळ भागीदार नाही, केवळ साक्षीदार नाही तर आज भागीदार झाले. हिंदुत्वाच्या संदर्भात जी विविध आंदोलनं होतात त्या आंदोलनामध्ये आज सनातन धर्माचे वाचक असतील, हितचिंतक असतील, ते स्वतः सहभागी होतात. रस्त्यावरती उतरून वैध मार्गाने ते निषेध व्यक्त करतात. म्हणजे हे वाचक आज या हिंदू राष्ट्राच्या क्रांतीमध्ये सहभागी झालेले आहेत. सनातन धर्म चंद्रभागा नद्यांचे प्रदूषण या संदर्भात सातत्याने वृत्त, लेख या माध्यमातून
त्यांनी आवाज उठवला आहे. वारकऱ्यांच्या प्रश्नाविषयी आवाज उठवल्यासंदर्भात त्यांचा आपण आतुरतेने ज्याची वाट बघत आहोत ते म्हणजे मान्यवरांचं मार्गदर्शन. सर्वप्रथम सनातन प्रभातचे वार्ताहर श्री अजय केळकर आपल्याला मार्गदर्शन करतील. तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय बघूया. श्री अजय, तुम्ही पण 7 वाजेला त्याच वेळेला रामरक्षा, हनुमान चालिसा, दासबोध, गायत्री मंत्र जे जमेल, कोणाला काहीच जमत नाही त्यांनी ओंकार मंत्र म्हणा. ह्या 2 गोष्टी. तिसरी गोष्ट आपण ठरवलेली, आपला वार शनिवारी जे पण आता बांगलादेशाचं तुम्ही मग सांगितलं, आणि मी सनातनच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहतो. एकाने सोमवारी बंद पाळला, एकाने मंगळवारी बंद पाळला, एकाने बुधवारी निषेध केला, एकाने सकाळी केला, एकाने संध्याकाळी केला. आता ह्या बऱ्याच वेळेला आपण कलेक्टरकडे अर्ज द्यायला जातो. 10 लोक, 20 लोक, 100 लोक, हजाराच्या वरती मी आजपर्यंत कुठे काहीच पाहिलेलं नाही. पण जर इस्लामच्या विरोधात जर कोणी काही बोललं असेल जगात कुठे, तर त्याचे परिणाम त्या दिवशी जो मोर्चा निघतो 10,000 5,000च्या वर असतो. आणि याला आम्ही म्हणतो धाक बसवणं. तुम्हाला हात लावायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी, पण जो धाक आहे 10,000 लोक एका वेळेला येतात, म्हणजे ते काही असं डिक्लेअर पण करत नाही. मग ही ताकद आपल्याला उभी करावं लागेल, त्याशिवाय सनातन वाचणार नाही असं माझं मत आहे. जय श्रीराम. आपण